नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव आहे दीपाली, मी आहे नाशिकची. जसं की माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे घरातलं ऑफिस मनातलं गाव. तर या नवीन आणि युनिक चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आता सकाळी चालली आहे माझी देवपूजा. तर माझी म्हणजे सकाळची सुरुवात तर देवपूजेपासूनच होती. मी त्याच्या अगोदरचं काही तुम्हाला दाखवत नाही. तर आज मला म्हणजे दवाखान्यात जायचं होतं. तर दवाखान्यात तुम्ही म्हणाल दवाखान्यात कशासाठी? तर माझी दाताची ट्रीटमेंट चालू आहे. माझं म्हणजे दात दुखते, दाताचं रूट कॅनल करायचं आहे. तर त्याच्यामुळं मला दवाखान्यात जायचं होतं. तसं तर आज मंडेच होता, सोमवारच होता. पण माझे मीटिंग वगैरे होत्या, काम वगैरे नव्हतं पण मीटिंग वगैरे होत्या. तर ते करून मग मला दवाखान्यात वगैरे जायचं होतं. तर मी मस्तपैकी सकाळी फरची वगैरे पुसून झाडझूड वगैरे करून मस्तपैकी आंघोळ वगैरे करून माझं तयारी वगैरे करून मी मस्तपैकी देवपूजेला लागलेली आहे. आणि तसं तर माझी सकाळ ही देवपूजेपासूनच होते. मी त्याच्या अगोदरचं तुम्हाला काही खरकट तोंडी वगैरे काही दाखवत नाही. तर असं काहीसं चालू आहे. इथं मी देवाला फुलं वगैरे वाहते, देवाला दिवा वगैरे लावलेला आहे, देवाला कुंकू वगैरे लावलेलं आहे. आणि देवाला मस्तपैकी फुलं वगैरे वाहून घेते. आणि त्याच्यानंतर मी देवाला नमस्कार करणार आहे. देवाला मी सांगणार आहे की आजचं माझं रूट कॅनल मस्त होऊ दे, मला काही वेदना वगैरे नको होऊ देव. आणि तसं तर मला इंजेक्शनची खूप भीती वाटते. तसं तर माझं आज रूट कॅनल करणार होते, तर मला भूल देणार होते. तर त्याच्यामुळं मला डॉक्टरांनी वगैरे लगेच सांगितलेलं होतं की तू फुल जेवण करून मगच दवाखान्यात ये. म्हणजे असं जास्त फुल जेवण करू नये तू, कारण की भूल वगैरे द्यायची असते. त्याच्यामुळं मग तिथं दवाखान्यात फुल जेवण वगैरे करून मगच जावं लागतं. तिथं बी पी वगैरे आपलं सगळं चेक करतात. तर मी तर देवाला सांगत होते की माझं चांगलं रूट कॅनल होऊ दे, मला वेदना वगैरे होऊ देऊ नको वगैरे, असं मी देवाला नमस्कार करून सांगत होती. आणि इथं मस्तपैकी माझी देवपूजा वगैरे झालेली होती. आणि त्याच्यानंतर मी बेड वगैरे आवरायला घेतलेला होता. मस्तपैकी झटकून वगैरे त्याच्यावर बेडशीट वगैरे टाकत होती. आणि असं काहीसं चालू होतं. त्याच्यानंतर सोप्याचे कवर वगैरे ते नीटनेटके करून ठेवत होती. असं काहीसं चालू होतं. तर मला आज दवाखान्यात पण जायचं होतं. तर मला खूप भीती वाटत होती, म्हणजे असं की कधी मला ती भूल दिली तर मला कसं होईल कसं नाही. तर त्याचं मला थोडंसं टेन्शन पण येत होतं. आणि त्याच्यानंतर मी ही दवाखान्याची फाईल वगैरे काढलेली होती. आता म्हणजे जवळजवळ 1-2 महिन्यापासून मी दवाखाना स्टॉप केलेला होता. जसं माझं ब्लड वगैरे कमी झालेलं होतं, तर त्याच्यामुळं मग मी म्हणजे मग दवाखाना बंदच केलेला होता दाताचा. तर आता माझं थोडंसं बरं वाटत आहे. तर इथे मला पैसे पण विचारायला लागलेले होते की तू दवाखान्यात जातेस पण तुझ्याकडे पैसे आहेत का नाही, तर ते विचारत होते. तर मी त्यांना पैशांना हो बोलली की मी तुम्हालाच घेऊन जाणार आहे दवाखान्यात, तुमचाच मला उपयोग होणार आहे. असं काहीसं चालू होतं पैशांचं आणि माझं बोलणं. तर मी इथं मस्तपैकी पर्स वगैरे आवरून घेतली. आणि त्याच्यानंतर इथं कपडे पण मला विचारायला लागलेले होते की तू दवाखान्यात चाललेली आहे पण आम्हाला काय घालणार आहेस, तू जीन्स घालणार आहे की पंजाबी ड्रेस घालणार आहे, तर असं विचारत होते. तसं तर मी त्यांना सांगितलं की थांबा मी ठरवते. तर इथे माझा विचार चालू होता की मी कपड्यांना बोलले की मी ठरवते काय घालू काय नाही. तर इथं मी कपाटाचं म्हणजे डोर वगैरे उघडून मी विचार करत होते की काय चॉईस करू, जीन्स घालू की ड्रेस घालू. तर माझं काही सुचतच नव्हतं, पण तरी पण चालू होतं एक शोधायचं. तसं तर मला कपडे जास्त नाही आहे, मग तसं तर मी ठरवलंच की जीन्स नको आज घालूया, ड्रेसच घालूया. मग मस्तपैकी मी पिंक कलरचा ड्रेस चॉईस केला आणि तो साईडला काढून ठेवला. तर असं काहीसं माझी तयारी चालू झालेली आहे दवाखान्यात जायची. तुम्ही म्हणाल दवाखान्यात जायला बी इतकी तयारी, तर हो तयारी करतेच मी. म्हणजे कसं आता म्हणजे आधी करत नव्हते पण आता व्हिडिओ वगैरे काढते तर त्याच्यामुळं तयारी करावीच लागते.
तर असं काहीसं चालू आहे. इथं ड्रेस वगैरे काढून घेतला आणि इथं चालू होतं माझं जेवण. जेवण म्हणजे नाश्ता बी आणि जेवण नाश्ता एकच होईल. तर इथे मग तुम्ही म्हणाल की नाश्त्याला काय खात होती, जेवणाला काय खात होती, तर मी मस्तपैकी पराठा वगैरे बनवलेला होता कोबीचा, तर तो खात होते. आणि इथं चालू होतं सोप्यावर माझं खाणं वगैरे. तर आज तर मला विचार पण येत होता की केव्हा म्हणजे एकदाचा दवाखाना होईल. तसं तर मी दवाखान्याला लय कंटाळलेली आहे. दवाखान्याची माझी खूप मैत्री झालेली आहे. म्हणजे जवळजवळ म्हणजे 4-5 वर्षापासून इतकी आमची घट्ट मैत्री झालेली आहे का तुम्ही म्हणजे मी सांगू नाही शकत. दवाखान्याचं आणि माझं जवळचं एकदम नातं तयार झालेलं आहे. तर जेणेकरून मला ते दवाखान्यात जावंच लागतं. मी बोलत असाल की अजून बी तुझं जेवण नाश्ता वगैरे होत नाही, तू नक्की काय म्हणतेस, जेवण म्हणतेस की नाश्ता म्हणतेस? तर माझं नाश्ता बी होत होता आणि जेवण बी होतं, एकत्र दोघं माझे चालू होते. तर तुम्ही म्हणाले इतका टाईम लागतो, तर तसं तर मला दवाखान्यात जायचं होतं, त्याच्यामुळं मला फुल आणि पोटभर जेवण करून जायचं होतं. आणि त्याच्यानंतर माझा नाश्ता झाला. इथं मी मस्तपैकी पिंक कलरचा ड्रेसलाच चॉईस केलं. जीन्सला बोलले की मी तुला आत्ता नाही घालत, मी नंतर घालेल. आणि ड्रेसला बोलले की मी तुला आत्ताच घालते. तर मी मस्तपैकी ड्रेस वगैरे म्हणजे घातला पिंक कलरचा. आणि कसं वाटतो माझा ड्रेस, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं होतं. इथं माझी चालू होती नेहमीप्रमाणे तयारी म्हणजे असं डोकं वगैरे विंचरणं, मेकअप वगैरे करणं मस्तपैकी चालू होतं. आणि त्याच्यानंतर ओढणी वगैरे मी घेतली अंगावर. तर असं माझा एकदम सिंपल लूक असतो. मी काही एवढी हे नाही आहे म्हणजे खूप फॅशनेबल नाही आहे, पण साधा लूक तयार केलेला होता. आणि त्याच्यानंतर इथं मस्तपैकी चष्मा वगैरे घालून स्टोल वगैरे काढला आणि मस्तपैकी तोंडाला वगैरे बांधून घेतलेला होता. तसं तर आमची पोरींची एक सवयच आहे की तोंडाला रुमाल किंवा स्टोन बांधल्याशिवाय कुठं बाहेर निघत नाही. कारण की तशी तर आम्हाला कोणाची नजर वगैरे नाही लागत. पण आमची एक ती सवयीचा भाग झालेला आहे, बाहेर जायचं असलं का रुमाल वगैरे मस्त व्यवस्थित बांधायचा. आणि रुमाल पण मला इथं बोलत होता की केव्हाची बांधते, मला अजून का बांधत नाही तोंडाला. तर मी त्याला बोलले की थांब बाबा, मी तुला आत्ताच बांधणारच आहे, तू थोडंसं थांब. तर मी असं असं करून तुम्हाला बोलत होते की मी चालले दवाखान्यात. तर इथे मस्तपैकी मी चालली होती रिक्षामध्ये. इथं मस्तपैकी माझी आणि रिक्षाची सफर सुरू झालेली आहे. तर इथे मी आले होते दवाखान्यात तर तसे भरपूर सारे नंबर होते इथं भरपूर. तर मी इथं विचार करत होते की माझं केव्हा नंबर लागेल केव्हा नाही. तर असं काहीसं चालू होतं. त्याच्यानंतर मी म्हणजे माझं दाखवलं नाही, डायरेक्ट मी येतानाच दाखवते. तर इथं मी लिफ्टमधून उतरली आणि तसं तर म्हणजे मी स्टॉपवर आले, म्हणजे रिक्षा पकडायला स्टॉप वगैरे आले, तर तिथं अशी गर्दी चालू होती. तर जे कोणी नाशिकमध्ये राहत असाल तर त्यांना माहिती असेल काय हे कुठलं लोकेशन आहे, तर कुठलं लोकेशनला इतकी गर्दी असते, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि असा आहे आमचा हा नाशिकचा नजारा.
रूट कॅनल करायला तर गेले होते. तसं तर माझे दात सुन्न झाले होते. मेंदूच तेवढा ॲक्टिव्ह होता आणि तोंड पण एकदम सुन्न झालेलं होतं. पण घरातली कामं माझी बोंबलत होती. लगेच घरातल्या कामांनी मला विचारलं की तू आम्हाला करायला कधी घेतेस. तर मी त्यांना हसून बोलली की थांबा, वेट करा, आत्ता मला मी दवाखान्यातून आलेली आहे. तर मला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलेलं आहे. पण त्या कामांनी मला काही समजून घेतलेलंच नाही. तसं तर भांडी माझी वाटच बघत होती. भांडी पण मला विचारायला लागली की तू आम्हाला रचायला कधी घेतेस. तर मी त्यांना बोलली की थांबा, मी रचायलाच घेते. पण मी काही थांबली नाही. मी त्यांचं लगेच ऐकलं आणि इथं मस्तपैकी भांडी रचायला रॅकला लावायला वगैरे घेतलेली आहे. तर असं काहीसं चालू होतं. तर तसं तर आज म्हणजे माझी कामं पण खूप बोंबलत पडलेली होती. पण माझा मेंदूच ॲक्टिव्ह होता. हात वगैरे चालू होते आणि असं काहीसं चालू होतं माझं. तर इथे तुम्ही विचाराल की तू तर रूट कॅनल करून आली, तुझं दुखत नाही का दात वगैरे. तर माझं दुखतो दात, पण फक्त तोंडाने शांतता घेतलेली आहे, माझी दाताने शांतता घेतलेली आहे. मेंदू तेवढा माझा ॲक्टिव्ह आहे, त्याच्यामुळं माझ्या हातांना वगैरे सुट्टी नाही आहे. हातांना, डोक्याला, मेंदूला वगैरे सुट्टी नाही आहे. तर असं काहीसं चालू आहे. तर इथे मस्तपैकी माझे भांडे वगैरे लावून झालेले होते आणि माझा मेंदू तेवढा ॲक्टिव्ह होता. तर तो पण मला विचारायला लागला की तू दातांना शांत ठेवतेस, मला का शांत ठेवतेस. तर मी त्याला बोलली की थांब जरा, मी पण तुला जेवायला वगैरे देते. तर इथं मस्तपैकी माझं जेवण वगैरे बनवायचं काम चालू होतं. तर जेवायला मी थोडंसं सिम्पलच बनवणार होते. तसं तर मला डॉक्टरांनी वगैरे सांगितलेलं होतं की तू सिम्पलच आजच्या दिवस काय, खिचडी, पातळ खिचडी वगैरे असं काय. तर मस्तपैकी खाऊन वगैरे मी झोपी गेलेली होती. तर झोपता माझं म्हणजे जेवण वगैरे करून मस्तपैकी गोळ्या वगैरे घेऊन मस्तपैकी झोपलेले होते. तर झोप तर लागलेली होती, पण माझा दात पण लय ठणकत होता, कारण की भूल दिलेली होती तेव्हा. तर मला काही एवढं समजलं नाही, पण जेव्हा माझी दाताची भूल वगैरे उतरली तेव्हा तर माझं इतकं दुखायला लागलेलं होतं, इतकं पेन होत होतं. तर मला काही समजतच नव्हतं. तर मी मस्त झोपेतच असं झोप पण मला लागत नव्हती. काय करू, इतकं माझं दुखायला लागलेलं होतं, काय करू काय नाही. तर असं काहीसं चालू होतं आणि डोकं पण, माझं मेंदू पण दुखायला लागलेलं होतं. डोकं पण मला म्हणत होतं की तू किती आराम करतेस, किती झोपतेस. मला तसं तर झोपच मी त्याला बोलले की तसं तर मला झोपच येत नाही, पण मी काय करू. तर तो पण मला बोलला की थोडंसं आराम कर, आराम केल्यावर तुला बरं वाटेल. तर असं काहीसं चालू होतं. तर इथे मला आरसा पण बोलत होता की तू मला आरशात का बघतेस. तर मी आरशाला बोलली की थांब बाबा, माझं दात किती दुखतोय. तर मी असं काहीसं माझं आरशाचं माझं बोलणं चालू होतं. तसं तर मी रूट कॅनल करून आलेली आहे, पण माझी जीभ पण बोलायला लागली होती की तू माझ्यावर रुसली. तर मी जिभेला पण सांगितलं की मी तुझ्यावर रुसली नाही, माझं दात दुखतोय त्याच्यामुळे माझी खाण्याची सत्ता गेलेली आहे. तर असं काहीसं जिभेचं माझं बोलणं सुरू होतं. आणि जिभेचं माझं बोलणं झाल्यानंतर पटकन मी माझ्या जिभेचं ऐकलं आणि पटकन मी मस्तपैकी खायला घेतलं. तर इथं खायला मला जिभेला चटक थोडंसं गोड आंबट काहीतरी खावं वाटत होतं, म्हणून मी पटकन जिभेला बोलली की मी तुझं ऐकते. आणि पटकन मी दह्याची चटणी वगैरे खायला घेतली आणि असं काहीसं चालू आहे माझं दिवसभराचं रुटीन. तर इथे मी व्हिडिओचा एंड करणार आहे. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला नक्कीच सांगेल की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही लोक मला भरभरून प्रेम देत आहे, तर मी तुमची खूप आभारी आहे. आणि कसं वाटतं माझे ब्लॉग बघायला वगैरे, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि आत्तासाठी तर एवढंच. काळजी घ्या, टेक केअर. आता मी झोपते. अजून तर गुड नाईट वगैरे नाही झालेली आहे, पण मी माझ्याकडून आत्ताच तुम्हाला गुड नाईट वगैरे सांगून देते. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. टेक केअर.